अध्यक्ष महाराज, ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या माध्यमातून सुरू असलेल्या पूर्वीच्या संग्राम व सध्याच्या आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पात मागील 15 वर्षापासून ग्रामपंचायत स्तरावर संगणक परिचालक प्रामाणिकपणे काम करत असून ग्रामीण भागातील सुमारे 7.5 कोटी जनतेला विविध प्रकारच्या सेवा देण्याचे कार्य संगणक परिचालक प्रामाणिकपणे करत आहेत। त्याचसोबत कोरोना काळात संगणक परिचालकांनी जीवाची पर्वा न करता सेवा बजावली आणि सेवा करताना सुमारे 19 संगणक परिचालकांनी जीव सुद्धा गमावला आहे। तसेच शेतकरी कर्जमाफी योजना, प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत सुमारे 54 लाख कुटुंबाचा सर्वे याच संगणक परिचालकांनी केला आहे। अशा अनेक प्रकारचे कामे प्रामाणिकपणे करून सुद्धा त्यांना 6 महिने मानधन प्राप्त होत नाही। म्हणजे एकीकडे तुटपुंजे मानधन व दुसरीकडे 6 महिने प्राप्त होत नाही। त्यांच्या मागण्या शासन स्तरावर प्रलंबित आहे। यावलकर समितीच्या शिफारसीनुसार सर्व संगणक परिचारकांना ग्रामपंचायतीच्या सुधारित आकृतीबंधात कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्यात यावे आणि कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्यासाठी वेळ लागत असल्यास एक प्रकल्पासाठी 336 कोटी रुपयाची वेगळी तरतूद करून रोजगार सेवकाप्रमाणे ग्रामपंचायत स्तरावर मानधन करण्यात यावे। या मागण्याची प्राधान्याने पूर्तता करण्याच्या दृष्टीने अध्यक्ष माझे औचित्य मी मांडतोय। फक्त एकच विनंती आहे, मी पहिलंच औचित्य या अधिवेशनात मांडलं, फक्त माझ्या असं लक्षात आलं की आम्ही औचित्य मांडतो, पण त्यानंतर याला एक तुम्ही एसओपी केली, ती औचित्य कसं मांडायचं याची, पण औचित्याचं उत्तर कसं यायचं याची एसओपी राज्य आपल्या सभागृहाची नाही। म्हणून अध्यक्ष महाराज, माझी स्पेसिफिक आपल्याकडे विनंती आहे की तुम्ही औचित्य कसं मांडायचं, किती वाजता द्यायचं हे सांगितलं, पण औचित्याचं उत्तर किती दिवसात द्यायचं याची एसओपी मध्ये नोंद नाही। असं होता कामा नये। एका विशिष्ट कालावधीमध्ये उत्तर यावं, सकारात्मक यावं, विस्तृत यावं, किंवा चक्रव्यूहात तर आम्ही औचित्य टाकलं पण ते बाहेरच निघत नाही, असं होता कामा नये। एवढी माझी विनंती। 30 दिवसात सदस्यांना थेट दिला जाईल। ठीक आहे।